राज्याला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असतानाच दुसरीकडे मात्र प्रदूषणामुळे नदीच वाया जाण्याचं चित्र दिसतंय। सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणारी पाताळगंगा अशाच नदींपैकी एक। परिसरातल्या वाढत्या औद्योगिकरणाचा फटका या नदीला बसलाय। खोपोली ते धरमतर खाडी असा 60 किलोमीटरचा प्रवास करणारी ही पाताळगंगा नदी। पण सध्या या नदीला अक्षरशः अवकळ आली आहे। याचं प्रमुख कारण आहे नदीपात्रात MIDC आणि खाजगी असे 58 कारखाने। या कारखान्यातलं सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पाताळगंगेत सोडण्यात येतंय, ज्याचा परिणाम इथल्या जनजीवनावर झालाय। सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमच्या पाहणीत ते आढळून आलंय। औद्योगिकरणाच्या आधी 40-50 लहान मोठी गावं या नदीवर पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी अवलंबून होती। मात्र उद्योगांच्या आगमनानंतर पाताळगंगा प्रदूषित व्हायला सुरुवात झाली। केंद्र शासनाच्या D झोनचा फायदा घेण्याच्या निमित्ताने हे कारखाने इथे उभे राहिले असून यातून स्थानिकांना रोजगार मिळण्याचं तर सोडाच, पण जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। नदीच्या 7 किलोमीटर परिसरातील काही तरुणांना नोकऱ्या मिळाल्या खऱ्या, पण यातून जनजीवन नष्ट झालंय। प्रत्येक कंपनीचं पाणी लाल असते, कोणाचं निळं असते, कोणाचं काळसट असते। ते सगळं आपट्या गावाच्या खाली नाळ्यामार्ग सोडलं जातो। त्यामुळे सगळं तिथल्या मच्छीवर परिणाम होतो, तिथल्या लगतच्या शेतीवर परिणाम होतो। त्याच्यामुळे मच्छी खाता येते, मच्छी व्यवसायामध्ये परिणाम झालेला आहे आणि शेती विभागावर परिणाम झाला। त्याच्यामुळे तिथं जगणं, तिथल्या एरियातल्या लोकांना जगणं अशक्य झालेलं आहे। गुरंढोरं तर पाण्यामध्ये उभं पण राहत नाही, त्यामुळं इतर शेतीसाठी आणि सगळ्या बाजूला पाणी मिस होतो पुरा पाण्यामुळं आणि शेतीचं नुकसान होतो। भरपूर तक्रारी केल्या पण कोण काय असे लक्ष देत नाही। वेळेवर आंदोलन सुद्धा होतं। आम्ही एकदा सुद्धा पनवेलला सुद्धा गेलो होतो, पंचायत समितीला, तिथे पण आम्ही गेलो। त्या लोक एकदा 15 दिवस कारवाई केली, त्याच्यावर ते म्हणते 2 वेळा पाणी शुद्ध आलं, त्यानंतर परत आता तसं यायला लागलं। भरतीच्या वेळी या कंपन्यांनी सोडलेलं सांडपाणी आसपासच्या नाल्यातून पसरून अनेक गावांमध्ये पसरतं। भात, खाचर आणि शेतमळ्यांमध्ये हे दूषित पाणी शिरल्याने तब्बल 40 चौरस किलोमीटर परिसरातील शेती नापीक झाली आहे। नदी आणि पाण्याचा बदललेला रंग, किनाऱ्यावर उभे राहिले असता येणारी दुर्गंधी यावरून जलप्रदूषण किती झालंय याचा सहज अंदाज येतो। सेंट्रल गव्हर्नमेंटचे HOC, HIL, त्याच्यानंतर रिलायन्स अशा सगळ्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत आणि त्या इंडस्ट्रीची आजची परिस्थिती अशी आहे की त्यांनी इफ्यू ट्रीटमेंट प्लांट जो होतं तर याचं खरं तर त्यांचं जो काही प्रदूषित पाणी आहे त्याचं व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापन करायला पाहिजे। 31 दिवसाचं आंदोलन केल्यानंतर आश्वासनही असं मिळालं की जो काही पाणी आहे तो पाणी ETP प्लांटमधून फिल्टर केल्यानंतर धरमतरच्या खाडीत म्हणजे समुद्रात सोडू, परंतु तसं काही झालं नाही। थोडंसं फक्त ती पाईपलाईन पडली, नदीच्या पात्रात तसंच्या तसं पाणी सोडताय। कारखान्यातून निघणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करून हे नदीत सोडलं जात असल्याचा दावा MIDCचे अधिकारी करतात, पण प्रत्यक्षात मात्र इथली यंत्रणाच बंद असल्याचं पाहणीत आढळून आलंय। उद्योगांमधून बाहेर पडणारं पाणी हानिकारक नसल्याचा दावा त्यांनी केलाय। पाताळगंगा इंडस्ट्री व्यतिरिक्त जे काही खपोलीमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा म्हणजे प्लांट आहे आणि ह्या प्लांटचं काम असं आहे की जेवढं काही इंडस्ट्रीचं वेस्ट वॉटर जनरेट होतं इकडे ट्रीट केलं जातं आणि इथून नंतर क्रीकमध्ये, खाडीमध्ये ते सोडलं जातं। मग ते सोडण्यापर्यंतचा जो काही प्रक्रिया आहे ती आमच्या थ्रू होते आणि प्रत्येक इंडस्ट्री जी आहे ती सुद्धा इंडिव्हिज्युअल प्रक्रिया करते ह्या वेस्ट वॉटरवर। ट्रीटमेंट प्लांट आहे, त्या प्लांटमधून जे काही ट्रीट झालेलं पाणी आहे ते हानिकारक नाही आहे। पोल्युशन कंट्रोल बोर्ड ज्याला बोलतो आम्ही, त्यांनी जे ठरवून दिलेले आहेत नॉर्म्सनुसार ते फुलफिल करतात, त्याच्यामुळे ते हानिकारक नाही आहे। मात्र नळावाटे येणाऱ्या पाण्यातल्या दूषित घटकांमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। तर असं पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्यात। पाण्यात भरपूर घाण येते, कधी कोळंबीचे डोके, कधी मासे, कधी फिसं असे आहेत, काही जंतू असे येतात आणि पाणी शुद्ध नसतो, अशुद्ध एकदम खराब पाणी असतं। खोकला, सर्दी, ताप, पोटदुखी सगळं होते आणि मग असं 4-4 दिवसांनी मुलांना, मोठ्या माणसांना सुद्धा दवाखान्यात जायला लागतो। पाणी उकळून प्यायला तरी सुद्धा त्रास होतो, इतका पाणी अशुद्ध येतं। रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, थ्रोट इन्फेक्शन्स रिपीटेड होणे, प्रतिकारशक्ती लंग्सची कमी पडणे, लंग्समध्ये न्यूमोनिया होणे, या प्रकारचे साधारण डिजीज होत असतात आणि त्याचं पर्सेंटेज ऑफ डिजीज जास्त असतं। साधारण लोकांना जर आपण बाकीच्या ठिकाणी घेतलो जिथे इंडस्ट्री नाही आणि तिथे आहे त्याचं प्रमाण थोडं जास्त मिळते। केमिकल झोन्समध्ये गेलात तुम्ही तर केमिकलचा वास येणे म्हणजे त्याचे पार्टिक्युलेट श्वासामध्ये जाणे। आता ज्या टाईपचे केमिकल्स आहेत त्या प्रमाणात हृदयाला किंवा लंग्सला त्या रोगाची बिमारी होऊ शकते। हे दूषित पाणी नदीत न सोडता जॅकवेल मार्फत उचलून
7 किलोमीटर जलवाहिनी टाकून थेट धरमतरच्या खाडीत सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र केवळ निधी अभावी हे काम रखडल्याचं स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. कंपन्यांनी सुद्धा आपलं पाणी जे आपण बाहेर टाकतात त्याचा pH चांगला करून ते टाकलं पाहिजे आणि हे जे पाणी या ठिकाणी आपट्याच्या पुढे सोडलेलं आहे त्या आवऱ्याच्या खाडीत गेलं पाहिजे. त्या ठिकाणी pH क्लिअर केला गेला पाहिजे. त्या ठिकाणी एखादं तळं टाकलं पाहिजे. त्यात मासे सोडून ते मासे जिवंत असतील तर पाणी समुद्रात सोडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. टेक्निकली दाखवण्यासाठी प्लॅन्ट उभे केलेले आहेत. त्यात पाणी साठवलं जातं. त्यातलं जे पाणी असतं ते जे सोडलं जाणारं पाणी आहे ते त्यात नसतंच. कुणी येऊन कधी प्लॅन्ट चेक करायचं त्यातलं पाणी तुम्हाला ओकेच दिसेल. पण जे पाणी पाठवलं जातं ते भूमिगत अशा नाल्यात पाईपमधनं याच्यामध्ये सोडलं जातं आणि ते लोकांच्या लक्षात येत नाही. आपला खर्च वाचवायचा आहे आणि लोकांचं नुकसान करायचं या प्रक्रियेतनं या कंपन्या कधी आपल्याला त्या प्रकारचं मदत करतात असं आम्हाला दिसून आलेलं नाही. वेळोवेळी आंदोलनं करूनही प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे उद्योग प्रतिनिधींनी स्थानिकांच्या मदतीने नदी प्रदूषणमुक्त कशी होईल यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह उर्मिला देठे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, खोपोली.